महिला आईस कधीच करू शकत नाहीत ना। पहले मैं पापड़ बनाई, सुपारी फोड़ी, यहाँ एक अगरवाल थे, प्याज फोड़ी 10 रुपये की 5 किलो। ऊसतोडा, मी 18 वर्ष ऊसतोडा आहे। परिस्थिती म्हणजे एकदम बेकार होती, काहीच नव्हतं। महिलाला सगळी जोखमदारी असते ना, मुलाची जोखमदारी असते, संसाराची जोखमदारी असते, सगळं परपंच तिच्यावर लोडलेला असतो ना। पहिल्यांदा आमचे मालक विंड्रेल पेले होते, त्यांना 1 एकर इकली, घर पण इकलं होतं, तिकडं राहायचं काहीच ठेवलं नव्हतं, निके माणसं होते। दुसऱ्या माणसाकडे आम्हाला पैसे मागायला जावं लागायचं एखाद्या वेळेस अडचण जर आली तर। मग आमच्या मुकाट्या केल्यामुळे त्याने आत्महत्या केला कर्जामुळे। 5 रुपये शाकड्याने त्यांचे पैसे आम्ही काढायचो, म्हणजे सावकाराकडून। सावकाराची झरती व्हायची, कुणी देत नसा, एकटी बाया माणूस बघून शानी हे कशाने वापस देते म्हणायचे। कोण देईन आम्हाला, कशावर देते, शेत नाही पोत नाही काहीच नाही, आणि कशावर देते कर्ज। हिथंच लोकांच्या शेतात कामाला जायचं दररोज, मग ते 100 रुपये आले तेवढंच खायचं, नसलं तर गप राहायचं घरात। एकेकाळी विकासाची सिल्वर बुलेट असं बचत गट चळवळीला म्हटलं जायचं, पण गेल्या 10 वर्षांमध्ये बचत गट चळवळ ही अक्षरशः हिरोपासून झिरोपर्यंत प्रवास केलेली आहे। आपण कमी व्याजाचं कर्ज लोकांना उपलब्ध व्हावं, त्यांची सावकारापासून मुक्तता व्हावी म्हणून हे काम सुरू केलं। पण कमी व्याजाचं कर्ज देऊनही त्यांचा काय फायदा होतोय? अगदी अलीकडे म्हणजे सप्टेंबर 2013 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठानं जगभरातल्या बचत गट चळवळींचा आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सचा एक अभ्यास केला। या अहवालाने असं म्हटलेलं आहे की मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स अँड एसएचजी मुवमेंट्स आर पोस्टर चाइल्ड ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ द वल्नरेबल्स। लिहिल्यावर कमी लिहितात, जास्त लिहितात पैसे भरलेले, मग असे गट बंद पडले आमच्या इथले। बचत गट बंद पडणं हा सामाजिक प्रगती मंदावण्याचा एक प्रकार आहे, आणि अशा टप्प्यावर ही प्रगती मंदावू देणं हे सामाजिक कार्यकर्त्यांना परवडणारं नाही आहे। समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं हे अयोग्य आहे। एकमेकांमध्ये विनाकारण वाद उभे राहायचे, अविश्वास असल्यामुळं रक्कम तिथंच असली काही वेळा तरी सुद्धा गैरसमज होऊन भांडण व्हायचे। काही ठिकाणी मुळात रक्कमही पळवली जायची अध्यक्ष सचिवच्या सहीने, मग काही ठिकाणी बायका घेऊन त्याला काहीच पुरावा नव्हता म्हणून ते बुडवलाही जायचा। कुणीतरी म्हणायचं माझे 700 रुपये झाले होते, 500च कसे राहिले, असं मग ते हिशोबामध्ये त्यांना घोळ व्हायचा, आणि मग लोकांचा विश्वास उडायचा त्याच्यावरचा की बचत गटात नको आपल्याला, बचतीचं काहीच कळत नाही काय चाललंय ते। बचत गटाचं जेव्हा वय वाढतं तेव्हा हिशोबसुद्धा वाढतात, त्यांचा टर्नओव्हर वाढतो, आणि त्यामुळे त्यातली क्लिष्टता पण वाढते। अंतर्गत कर्ज वाटप सुरू होतं आणि लाखावर व्यवहार जातात, तेव्हा सभासदांना त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची जी काही क्षमता आहे ती कमी पडते। त्यांचे रेकॉर्ड बुक ओके कीप करून लिहिणं, त्यांच्यावर पासबुकवर खतून देणं, सगळ्या पावत्या बनवणं, सगळं ह्याला जवळजवळ आमचे 2 ते 2.5 घंटे 3 घंटे जायचे एका मीटिंगला। काम वाढायला पण वेळ कमी पडायला आम्हाला। ते रेकॉर्ड बुक आम्ही लिहून द्यायचो, त्याच्यात ते जसं नावं टाकणं, त्यांची बचत टाकणं, पाठीमागाली बचत किती झाली पाठीमागल्या पानावर घेऊन पुढे घेणं, आणि ते घेऊन सगळा हिशोब करणं। जर कर्ज वाटप असेल तर कर्जाच्या एंट्री घेणं, अंतर्गत असो किंवा बँकेचा असो, ह्या काही एंट्री घेणं, खाली ताळेबंदमध्ये हिशोबामध्ये थोडीशी चुकाचूक व्हायची आमच्यावली, मग ते चुका झाली की पुन्हा पुढच्या महिन्यात दुरुस्त करू म्हणून बघू पुढच्या महिन्यात, असं म्हणून ते मागं पडायचं। लुधियाना विद्यापीठातल्या काही संशोधकांनी एक फार इंटरेस्टिंग स्टडी केला आहे। बचत गटातल्या महिलांना जाऊन त्यांनी 2 प्रश्न विचारले की एखादा बचत गट यशस्वी होतो म्हणजे नेमकं काय होतं, आणि तो यशस्वी का होतो। 65% महिला असं म्हणतायत की बचत गट जर आपल्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणू शकला आणि पारदर्शकता राखू शकला तर आणि तरच तो गट यशस्वी होतो। असं काहीतरी एक नवीन पाहिजे गटासाठी की हे सगळे मॅन्युअली रेकॉर्ड हे असं ह्याच्यामध्ये बराच वेळेस केला किंवा लिखापडीला जमत नाही, तर हे असं काहीतरी पाहिजे की महिलाचं तंत्र महिलाच्या हाती। एखादी गोष्ट करायची कशी त्याची पद्धत म्हणजे टेक्नॉलॉजी। आपण असं म्हणू शकतो की टेक्नॉलॉजी इज आर्ट अँड सायन्स ऑफ डुईंग थिंग्स। त्याच्यामुळे मुळात बचत गट काम कसं करतात, त्यांनी ते कसं करायला पाहिजे, याच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला खरं उतरण्यासाठी असं तंत्रज्ञान आपण डिझाईन करू शकतो का, हा शक्तीसमोरचा प्रश्न होता। बचत गटाच्या हिशोबासाठी वेब बेस्ड टेक्नॉलॉजी त्यांना पुरवावी हा विचार समोर ठेवण्यात आला।
सॉफ्टवेअर वापरणाऱ्या महिला ज्या आहेत त्या कमी शिक्षित किंवा अशिक्षित असणार. एक 8वी ते 10वी पास झालेली व्यक्तीसुद्धा हे सॉफ्टवेअर चांगल्या रीतीने वापरू शकली पाहिजे, हे एक आव्हान होतं. आणि हे पूर्ण करताना कुठल्याही प्रकारचे बँकिंग लॉज किंवा नॉर्म्स रिलॅक्स करून चालणार नाही, कारण ही एक वित्तीय प्रणाली है. दिमाग को टेंशन था ना, ये सब हिसाब किताब का लोड आता था. अब इस पे जब हो जाता फटाफट, समझ में भी आ जाता. ऐसा ये सही है ना कंप्यूटर. कारण ऑलरेडी त्याला त्याच्यात बनवूनच ठेवलेले असं की अरेंजमेंट की हिशोब ते कसे जुळावेत किंवा कसं ते सगळं सुटेबल सगळं केलेले. वैयक्तिक नाव, जात काय आहे समजा, किंवा बचत काय पहिली किती आहे, आता किती भरली त्यांनी, किंवा कर्ज किती आहे त्यांच्याकडं, हे सगळं त्यामध्ये टाकून ठेवलं. आणि दर महिन्याची मला ॲड करत गेलं की पुढे ते लगेच हिशोब ताळेबंदमध्ये यायला लागला. क्लिअर आपल्याला माहिती होती पावती ही इतकीच आहे आपली, इतकीच फाटती, पैसे कुठं जात नाहीत. त्याच्यामुळे अशी फायद्याली चांगली. म्हणजे ती घोळ नाही करू शकत की मी भरले होते मग त्याचं काय झालं असं नाही म्हणू शकत. खोटं कोणीच बोलू शकत नाही तिथे. लिहून येतं तिथं जातं ते समजा ते ह्याच्यातून येते का. मॅडम जरी खोटे असले ते कॅम्प्युटर खोटं नसतंय, ते खरं असतंय. जिथं पैसे तिथंच मीटिंग, तिथंच त्यांची पावती आणि तिथंच त्यांची प्रिंट त्यांच्या हातात असते. की ऑनलाईन डाटा एंट्री केल्यामुळं कॅश फील्ड ऑफिसरच्या नावावर ते कर्ज म्हणून दाखवतं आणि त्याच्यामुळं तेवढी त्या फील्ड ऑफिसरला तिथं भरणं बंधनकारक असतं. घाणा होत नाही, काहीच होत नाही ना, रेग्युलर चालला गट. पिंपळादेवीमध्ये फक्त माझा एक गट होता. हे काम त्यांना पटल्याच्या नंतर त्यांनी मग आता एकूण 12 गट आजच्या लेवलवर, आणि 12 गट असून त्यांचे दर महिन्याची मला मंथली मिटिंग होत्या. त्यांची पूर्ण बचत जमा होती. टोटल लोक उपस्थित असतात मिटिंगला. एप्रिल 2013 ते डिसेंबरपर्यंत 70 गट आपले नवीन जोडले गेले. जेव्हा तो गट नॅशनलाइज बँकेकडं कर्ज पुरवठा करण्यासाठी जातोय त्यावेळेस ते आपण ऑडिट रिपोर्ट ऑलरेडी तयार करून देतोय. त्यामुळे की आणि त्यांचा एक लॉग इन आय डी आपण तयार केलेला आहे की तो लॉग इन आय डी जरी त्यांनी बँक मॅनेजरला दिला तरी तो ऑनलाईन त्यांच्या गटाचं स्टेटस सगळं बघू शकतो. अर्धा किलो तेल आणायचं असेल तर ती पाव किलोच आणते. नवऱ्याने दिलेल्या हिशोबात ती काटकसर करते, पण इकडचे 100 रुपये ती भरते. की जर एवढं सॅक्रिफाईस करून ती महिला 50 रुपये आणून त्या बचत गटात जमा करतीये तर माझे पैसे जमा झालेत का नाही झालेत, त्याच्यावरती आधारित मला कर्ज मिळणार आहे का, याचा सगळा हिशोब त्या महिलेला मिळाला पाहिजे. सो हे सॉफ्टवेअर एका अर्थानं त्या महिलेला व्हॅल्यू फॉर द सॅक्रिफाईस देते. पारदर्शकतेच्या अभावामुळे बंद पडत चाललेली बचत गटांची संख्या आता शक्तीच्या ठोस पर्यायामुळे जोमाने वाढत आहे. गटातील महिलांचं आयुष्य आता नव्यानं उमलू लागलंय. त्यातलीच ही काही बोलकी उदाहरणं. पैसे कर्ज काढलं तर शेळ्या बाजारात पाडल्या, चटणी कुटायचं घेतलं ती फेड केली, पुन्हा असंच कर्ज घेऊन लोकांच्या सावकाराचे त्याचे दिले काही. पुन्हा त्या रिक्षा घेतला, पुन्हा ती शेवायची मिसण घेतली, पापडाची घेतली, पिठाची चक्की घेतली. बचत करून कर्ज घेतलं, परत मग सावकाराकडे जायची गरज नाही पडली. कर्ज फिटलं पाठीमागचं, तिथून धान्याला पैसे उरले, मग त्याच्यामुळं माझं चालायला लागलं कुटुंब. ते पैसे नसते तर मी काहीच करू शकतो नाही. पहिल्याने पिकोची मशीन घेतली, म्हणजे शिलाई काम करीत होते ना मी. साधं म्हणजे आपली साधी मशीन होती ही. परत मग डबल पाटची दुसरी मोठी मशीन घेतली, पिकोची घेतली. दुकान टाकलं, म्हणजे कर्ज त्यांनी मोठं दिलं ती परतफेड केल्यावर. सगळ्यालाच झाला फायदा. फायदा कुणाचा नाही म्हणून नाही, सगळ्याचाच फायदा आहे.